Let faith arise in your soul. He will touch you and make you whole. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be healed. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be healed. Thank you, Jesus. Come on, everybody worship Jesus. Come on, raise your hands, worship Him, everybody. अपने हाथ उठा के हालेलुया गा के यीशु को स्तुति करो. हालेलुया. आपले हात उंच करूया. So listen to me carefully. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका. मेळा देखा क्या? तुम्ही मेळा पाहिला का? मेळा ನೋಡಿದಿರಾ? मेळा पाहिला मेळा का? चूसनारा? मेळा पात किंगळा? मेळा देखा ही नहीं बोलो? Okay, right. There was a mela happening in one village. आणि एका खेडेगावामध्ये एक मेळा भरला होता. Lot of things are being sold in the mela. आणि त्या मेळ्यामध्ये पुष्कळ गोष्टी विकायला होत्या. And there was one man selling gas balloons in the mela. आणि त्या मेळ्यामध्ये एक व्यक्ती होता, तो गॅसचे फुगे विकत होता. गैस फुगे देखा है क्या? गॅसचे फुगे पाहिलेत का? अप्पा, अरे ब्रदर अभी रिप्लाई आ रहा है इन लोगों से. आता रिप्लाय यायला उत्तर यायला तुमच्या गरम झाले वाटतं. आता तुम्ही गरम हो गए वो लोग. अभी गर्म हो रहा है. गरम हो गए. Okay, ठीक है. You know, this guy was selling gas balloons. आणि हा व्यक्ती होता, हा फुगे विकत होता, गॅसचे फुगे. And he had
a idea how to sell the balloons. आणि त्याच्याकडे एक चांगली आयडिया होती कशा रीतीने हे फुगे विकायचे. What he would do is, आणि तो काय करायचा, in the beginning of the day, आणि सुरुवातीच्या दिवसामध्ये he would fill few balloons with gas आणि काही जे फुगे आहेत ते गॅस त्यांच्यामध्ये भरायचा and leave them in the air. आणि त्याला त्या आकाशामध्ये सोडायचं. And as the balloons are going up, आणि जसं ते फुगे आकाशामध्ये वर जातात children will see it. आणि लेकरं ते पाहतात. They will come to their mummy and daddy and says, "Mummy, daddy, buy me the balloon." आणि मग ते आई बापाकडे लेकरं येतात आणि म्हणतात आम्हाला ते फुगे विकत घेऊन द्या. So one day, एक दिवशी he was filling few balloons with gas and leaving in the air. आणि काही फुगे ते भरून आकाशामध्ये सोडत होता. Suddenly one small boy came and started pulling him. आणि एक लहानसा मुलगा आला आणि त्याला असं ओढायला लागला. That man looked at the boy. आणि मग ह्या माणसानं त्या लेकराकडे He said, पाहिलं. "What do you want, son?" आणि मुला तुला काय हवं आहे. The boy said, आणि तो मुलगा म्हणाला, "Uncle, I want to ask you one question." आणि मामा मला एक प्रश्न विचारायचा The आहे. question is, तो प्रश्न असा आहे, I saw red balloon going up in the air. मी पाहिलं की लाल फुगा तो आकाशामध्ये गेला. I saw white balloon going up in the air. मी पाहिलं की पांढरा फुगा आहे तो आकाशामध्ये गेला. I saw blue balloon going up in the air. मी पाहिला निळा फुगा आहे तो आकाशामध्ये गेला. I saw yellow balloon going up in the air. मी पाहिला पिवळा फुगा तोही स्वर्गामध्ये गेला. अंकल, आपसे एक सवाल है. एक प्रश्न आहे, ये सारे रंग के balloon तो ऊपर जा रहा है. या सगळ्या रंगाचे जे फुगे आहेत ते वर चाललेले आहेत. अंकल, आणि मामा, काला कलर balloon ऊपर जाएगा? आणि जो काळा कलरचा जो हे आहे फुगा आहे तो वर जाईल का? Will the black balloon also go up? आणि काळा फुगा वर जाईल का? The man looked at the boy and said, आणि हा व्यक्तीने त्या लहान मुलाकडे पाहून म्हणाला, "Son, मुला, I want you to know मी तुला सांगू इच्छित आहे, what takes the balloon up in the air. आणि फुग्याला वर घेऊन जातं It is not the color of the balloon, आणि फुगेचा रंग नाही, but what is inside the balloon takes the balloon up in the air." आणि जे काय फुग्यामध्ये आहे ते फुग्याला वर घेऊन जातं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. बैलून का कलर कौन सा है उससे कुछ लेना देना नहीं है. आणि मग फुग्याचा कलर कोणता आहे, रंग कोणता आहे त्यानं घेणं देणं नाहीये. कलर कुछ भी हो सकता है, रंग कोणता का असाना, लेकिन जो अंदर है वो आप लोगों को ऊपर लेके जाएगा. आणि जे तुमच्यामध्ये आहे त्या गोष्टी तुम्हाला उंच घेऊन जाणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. It doesn't matter whether you're born in a village or in a city or anywhere. आणि तुम्ही खेडेगावामध्ये जन्मलेला आहे किंवा शहरामध्ये जन्मलाय त्याचं काही घेणं देणं It नाही. doesn't matter whether you're educated or uneducated. तुम्ही शिकलेला आहात किंवा अशिक्षित आहात याचा काही प्रश्न नाही. It doesn't matter rich or poor. तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब असा, Whether a family is a big family or small family. तुमचं कुटुंब मोठं आहे किंवा लहान आहे, None of these things will take you up in your life. तुमच्या जीवनामध्ये या कोणत्याही गोष्टी तुम्हाला वर जाण्यासाठी मदत करणार God नाही. doesn't look at all these things to take you up. आणि देव या सर्व गोष्टीकडे पाहत नाही की तुम्हाला उंच तो घेऊन God जाईल. looks and see if there is something inside of you that will take up in your life. आणि देव तुमच्या आतमध्ये पाहतो की कोणती गोष्ट त्याच्या आत आहे जेणेकरून त्याला मी उंच घेऊन जाणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. My brother and my sister, माझ्या बंधू आणि माझ्या बहिणीनो, what are the things that we need in life so that God can take us up? आणि कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे जेणेकरून आम्हाला ते वर घेऊन जाता मदत There are करेल. many things. पुष्कळ गोष्टी आहेत. There are many things we need in life. आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टींची गरज आहे. But today I will share very simple, very simple. Most of you know by heart. Very simple one for 10 minutes. आणि 10 मिनिटासाठी मी तुमच्याशी सांगणार आहे की ती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. The Bible says पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं God used Moses to bring Israel out of Egypt. देवानं मोशेचा उपयोग केला की त्या इस्रायलला मिस्रातून बाहेर काढावं. The Bible says 40 years the Israel roamed in the wilderness. आणि बायबल सांगतं आम्हाला 40 वर्ष इस्रायल जे आहे हे अरण्यामध्ये ते राहिलं. A time came that
Moses supposed to die and then Israel supposed to go to promised land. आणि अशी वेळ आली की मोशेचा मृत्यू होणं गरजेचं होतं आणि जे इस्रायल आहे ते सर्व अभिवचनाच्या देशामध्ये जाण्याचा समय आला. God said to Moses, देवानं मोशेला म्हणाला, your time is up. तुझा समय संपलेला आहे You cannot take the people into the promised land. आणि तू लोकांना अभिवचनाच्या देशामध्ये घेऊन जाऊ I शकतो. have chosen Joshua. मी योशुआचा निवड केलेली आहे. And God told Moses, आणि देवानं मोशेला सांगितलं, lay hands upon Joshua. योशुआवर आपला हात ठेव. Joshua will lead the people. योशुआ हा लोकांचं नेतृत्व करेल. Moses died. मोशे मेला Now Joshua became the leader. आणि योशुआ हा नेतृत्वामध्ये आला. How old was Joshua? योशुआ किती He वर्षाचा was not a होता? young man. तो तरुण व्यक्ती He was नव्हता. at least 60 to 70-year-old man when he became the leader. आणि 60 किंवा 70 वर्षाचा योशुआ होता ज्यावेळेस त्याने इस्रायलाचं नेतृत्व स्वीकारलं. Because 40 years he roamed in the wilderness. आणि 40 वर्ष अरण्यामध्ये ते गेले. At least he would have been 20-30 years when they left Egypt. ज्यावेळेस तो 20-30 वर्षाचा असता ज्यावेळेस त्याने मिस्र सोडला. Joshua at least was 60-year-old when he became a leader. आणि योशुआ 60 वर्षाचा होता ज्यावेळेस त्याने इस्रायलाचं नेतृत्व घेतलेलं आहे. Look at me. माझ्याकडे पहा. Now Joshua is sitting and looking at the responsibility he has in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये योशुआ बसून माझ्यावर कोणती जबाबदारी आहे ते पाहत होता. He has nearly 1 million people in front of him. आणि त्याच्या समोर 1 मिलियन लोक होते. 1 million stubborn Israelites. आणि 1 लक्ष लोक 10 लक्ष लोक त्याच्या समोर होते. Stubborn Israelites. आणि एकदम जे होते ते So now 1 million people are in front of Joshua. 10 लक्ष लोक त्याच्या समोर होते. And Joshua is looking at the 1 million people. आणि योशुआ या 1 लक्ष लोकांकडे पाहत होता. And he is looking and thinking, आणि तो पाहून विचार करीत होता, प्रभू Moses could not lead these people. मोशे या लोकांना प्रभू देवा नेतृत्व करू शकला How नाही. can I lead these people? प्रभू मी कसा या लोकांचं नेतृत्व करेल. If you seen an Israeli man, जर तुम्ही इस्रायली मनुष्य पाहिला if you seen a Jewish fellow, आणि जर तुम्ही यहुदी व्यक्ती पाहिला you will know how hard-hearted, how tough they are. आणि तुम्ही पाहाल की ते किती कठीण हृदयाचे आहे, ते किती दगड सारखे आहे. Once I went to Cochin. आणि मी एकदा कोचिनला गेलो. In Cochin there is a synagogue where the Jewish people are there. आणि कोचिन मध्ये सभासदन आहे ज्या ठिकाणी यहुदी एकत्र येतात. I went to see the synagogue. मी त्या सभासद पाहण्यासाठी गेलो. In that synagogue on that day there were many Jewish people who came from different parts of the world there. आणि जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणातून त्या ठिकाणी यहुदी लोक एकत्र आले. They were talking. आणि ते एकमेकांशी बोलत होते. So I also went there to listen. आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि ऐकायला लागलो. And he started talking and saying, आणि ते आपसात बोलायला लागले. he talked about India, he talked about Israel, so many they were talking. आणि ते भारताविषयी बोलायला लागले, इस्रायल विषयी बोलायला लागले, पुष्कळ गोष्टीविषयी बोलायला There was लागले. one man, elderly man, who is the leader of the Jewish people there in Cochin. आणि कोचिन मध्ये यहुदी लोकांचा नेतृत्व करणारा एक यहुदी होता. And he was talking. आणि तो बोलत होता. Suddenly he said like this, अचानक तो म्हणाला, everybody is okay in India भारतामध्ये सर्व लोक ठीक आहे except one group of people. एक गट आहे तो मात्र मला त्रास देत आहे. Christians. ख्रिस्ती लोक. He said, Christians are the people I don't agree with. आणि ख्रिस्ती लोकांशी मी एकमत होऊ शकत नाही. I asked him, why do you say that? मी त्याला विचारलं तू असं का म्हणतो. He said, तो म्हणाला, these Christians, they say they believe the same Bible we believe. आणि हे ख्रिस्ती लोक म्हणतात की ज्या पवित्र शास्त्र आम्ही विश्वास ठेवतो तेही विश्वास ठेवतात. I said, yes. मी म्हणालो हो. And he said, आणि तो पुढे these म्हणाला, Christians will say हे ख्रिस्ती असे म्हणतात that they follow the same 10 commandments we also have. जे 10 आज्ञा आम्ही पाळतो ते देखील पाळतात असे ते म्हणतात. I said, yes. मी म्हणालो हो. He said, no. तो म्हणाला नाही. Our 10 commandments are different. Your 10 commandments are different. आमचे 10 आज्ञा वेगळ्या आहेत, तुमच्या 10 आज्ञा वेगळ्या I आहेत. said, no, both are same. आणि मी त्याला म्हणालो नाही, हे दोन्ही एक आहे. He said, I read Bible so many times. आणि तो म्हणाला मी पवित्र शास्त्र पुष्कळदा वाचलं. तुम्हारा 10 आज्ञा अलग है, हमारा 10 आज्ञा अलग है. आणि तुमच्या 10 आज्ञा वेगळ्या आहेत, आमच्या 10 आज्ञा वेगळ्या I आहेत. said, why do you say that? आणि मी त्याला म्हणालो असं तू का म्हणतो. He said, in our 10 commandments, आणि आमच्या 10 आज्ञामध्ये the first commandment is, आणि पहिली आज्ञा ही आहे, you shall have no other God beside me, he said. आणि माझ्या समोर तुला अन्य देव नसावे.
I said, मी म्हणालो in our 10 commandments also, आमच्या देखील 10 आज्ञामध्ये the first commandment is, you shall have no other God beside me. आणि आमच्या 10 आज्ञामध्ये पहिली आज्ञा हीच आहे की तुझ्या समोर दुसरा देव कोणी नसावा. He said, तो म्हणाला no, it's not in your Bible. नाही तुमच्या शास्त्रात नाही. I said, it's in the Bible. मी त्याला म्हणालो नो माझ्या आपल्या शास्त्रात He आहे. said, नहीं, my Bible बहुत बार पढ़ा, Bible में वो नहीं है. आणि मी बायबल पुष्कळ वेळेस वाचलं, त्या बायबल मध्ये नाहीये. I opened the Bible. मी त्याच्या समोर शास्त्र I went to उघडलं him. आणि मी त्याच्याकडे गेलो Look at the Bible. आणि मी त्याला म्हणलो हे बायबल पहा. When I showed the Bible, ज्यावेळेस मी त्याला बायबल दाखवलं, you know what he did? त्याने काय केलं माहितीये का? He closed his eyes like this. आणि अशा प्रकारे त्याने आपले डोळे झाकले And then he said, आणि तो म्हणाला I will not look in the Bible, but I know it is not there. मी बायबल मध्ये पाहणार नाही पण मला माहिती आहे त्याच्या नाहीये. I said, अरे देख रे है. आणि मी त्याला म्हणाला पहा रे इथं आहे. He said, मैं नहीं देखूंगा, लेकिन मैं जानता हूँ बाइबल में नहीं है. मी पाहणार पण नाहीये आणि मला माहित आहे बायबल मध्ये नाहीये. I looked at him. मी त्याच्याकडे पाहिलं. क्या पत्थर दिल है रे तेरा. मी म्हणलं काय दगड माणूस आहे तू. I can imagine मी विचार करू शकतो somebody like you, 10 lakh people in front of Joshua. आणि यहोशुवाच्या समोर असे 10 लाख लोक आहेत. एक आदमी से बात करना राम बाबू मुश्किल हो रहा है. यहोशुवा के सामने ऐसा लोग 10 लाख लोग थे. आणि एका माणसा सांगते रामबाबूला बोलायला इतकं त्रास आणि कठीण आहे तर यहोशुवा समोर 10 लाख लोक आहे. अगर ऐसा लोग 10 लाख लोग चर्च में है ना, पास्टर का मृत्यू जल्दी हो जाएगा. असे जर मंडळीमध्ये 10 लाख लोक असेल तर पालकाचं मरण लवकर होईल अटॅकने. ऐसा लोगों को चर्च चलाते चलाते पास्टर का बीपी बढ़ जाएगा, हार्ट प्रॉब्लम बढ़ जाएगा, शुगर आ जाएगा. बाप रे बाप, प्रभु ऐसा लोगों को मुझे क्यों दिया प्रभु. आणि मग अशा लोकांचं नेतृत्व करण्यासाठी पालकाचा बीपी वाढेल, पालकाचा रक्तदाब वाढेल आणि अटॅक येईल. I have seen pastors admitted in the hospital, heart problem because of the congregation. आणि मी काही पालकांना पाहिलेलं आहे की मंडळीच्या मुळे त्यांना अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. मोशे का क्या हुआ. मोशेचं काय झालं. ये लोग इतना नटखट लोग थे, इतना कठिन लोग थे, इनके वजह से मोशे प्रॉमिस लैंड भी नहीं जा सका. आणि हे लोक इतके त्रासदायक आणि इतके हट्टी होते की त्यांच्यामुळे मोशेला अभिवचनाच्या देशात जाता आलं नाही. इसका मतलब याचा अर्थ because of the congregation Moses lost his salvation also. आणि या आणि मंडळीच्या मुळे मोशेला आपलं तारण गमावं लागलं अशी वेळ आलेली आहे. बहुत पास्टर मंडली के वजह से अपना रक्षण अपना उद्धार ही खो बैठती. ये क्या सिर का दर्द है रे बाबा. आणि पुष्कळ लोक आपल्या मंडळीच्या समस्येमुळे पालक लोक हे डोकेदुखी त्यांना झालेलं Somebody आहे. asked me, कोणीतरी मला Brother विचारलं राम बाबू, बंधू राम बाबू आप क्या ब्रदर एवेंजलिस्ट है, आसान है, हम लोग पास्टर है, इतना मुश्किल है. बंधू राम बाबू तुम्ही स्वार्थिक आहे, तुम्हाला सगळं सोपं आहे, आम्ही पालक लोक आहोत, आम्हाला सगळं कठीण कठीण आहे. I told pastor, मी म्हणालो पास्टर हाँ I agree. मी सहमत आहे. पास्टर एवेंजलिस्ट के बीच में एक ही फर्क है. आणि पालक आणि स्वार्थिकामध्ये एक फरक आहे. 2 फर्क है. 2 फरक आहे. फर्क नंबर 1, आणि फरक नंबर 1, पास्टर अपने शहर में घूमता है, एवेंजलिस्ट शहर छोड़ के घूमता है. आणि पालक आपल्या शहरामध्ये फिरतो, सुवार्थिक आपलं शहर सोडून फिरतो. दूसरा, नंबर 2, पास्टर हर संडे वही दुष्टात्मा को देखता है. आणि पालक प्रत्येक रविवारी तो दुष्ट आत्मा आपल्या मंडळीत पाहतो. एवेंजलिस्ट हर संडे अलग अलग दुष्टात्मा देखता है. आणि स्वार्थ एक दुष्ट आत्मा व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये पाहतो. एव्हरी संडे सेम पीपल कम टू पास्टर. आणि प्रत्येक रविवारी तेच लोक पालकाकडे येतात. पास्टर स्टमक एक, पालक साहेब पोट दुखतंय. 1 हफ्ता, 1 महीना, 1 साल, 2 साल, 3 साल, हर संडे पास्टर. 1 आठवडा, 2 आठवडे, 1 वर्ष, 2 वर्ष आणि पालकाच्या जवळ येऊन म्हणतात पालक साहेब. हर संडे मुझे पास्टर एम्मा आ गई रे बाबा. आणि पालकाला धडकी बसते आलं की बाहेर. Now imagine Joshua आणि विचार करा taking the 10 lakh people like that. अशा प्रकारचे यहोशुवाच्या मंडळीमध्ये 10 लाख लोक होते. Hallelujah. हल्लेलुया. Anybody want such congregation? 10 lakh? अशा लोकांचं मंडळी हवी आहे का तुम्हाला? 10 lakh लोग. Nelson is saying, नहीं.
हा, काही पाळक नको म्हणतात अशी डोकी दुखी. रिचर्ड को बहुत पसंद है ऐसे लोग. हा आपल्याला जमते बरं का. क्या बोला ब्रदर? आपले को जमेंगे ऐसे लोक. Now Joshua is looking at 10 lakh people. आणि योशुआ 10 लाखाकडे लोक बघत He आहे. had a challenge in front of him. त्याच्या समोर एक आव्हान आहे. Joshua was thinking, आणि योशुआ विचार करीत आहे, God, oh God, देवा, my master Moses could not lead them. माझा गुरु मोशे त्याला नेतृत्व करता आलं नाही. Because of them, Moses did not enter the promised land. आणि यांच्यामुळे मोशेला अभिवचनाच्या देशामध्ये जाता आलं Lord, नाही. how can I lead them? प्रभू मी कसं काय यांचं नेतृत्व करू शकतो. Joshua had a challenge in front of him. योशुआच्या समोर एक आव्हान होतं. A challenge was in front of him. त्याच्या समोर एक आव्हान होतं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Let me tell you something. तुम्हाला काहीतरी सांगू Whether you द्या. like it or don't like it, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, Christian life is a life of challenges. आणि ख्रिस्ती जीवन हे आव्हानाचं जीवन आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Christian life is a life of challenges. आणि ख्रिस्ती जीवन हे आव्हानाचं जीवन आहे. Many Christians don't want challenges in their life. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना आव्हान आपल्या जीवनामध्ये नको They आहे. want a happy life, la 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 la, no problems. आणि त्यांना एक आनंदी जीवन, सुखदायी जीवन पाहिजे आहे. एक बार मैं केरला में प्रीच कर रहा मी था. एकदा केरळमध्ये प्रचार करीत One होतो. lady came to me. एक बहीण माझ्याकडे आली Pastor Rambabu, pray for me. आणि ती म्हणाली, पास्टर रामबाबू माझ्यासाठी प्रार्थना I करा. asked her, what shall I pray for? आणि मी तिला विचारलं, काय काय कारण आहे तुझ्यासाठी प्रार्थना करू. Please pray for me that I should have no problems in my life at all. माझ्या जीवनामध्ये काही समस्या येऊ नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. I said, okay. मी म्हणलं ठीक I आहे. laid hands upon मी her. तिच्यावर आपला हात ठेवला. I said, Prabhu, मी म्हणलं, प्रभू इसको मारो, स्वर्ग लेके जाओ. आणि हिला मारून टाक आणि स्वर्गाला घेऊन जा. She came out of my hand. आणि माझा हात बाहेर काढून ती I आली. said, what kind of preacher are you? आणि ती म्हणाली की अशा कशा प्रकारचा स्वार्थी का I am तू. asking you to pray. I will not have any problems. आणि मी तुला विनंती करत आहे की माझ्यासाठी अशी प्रार्थना कर की मला काही समस्या And नको you are आहे. praying I should die and go to heaven. आणि तू प्रार्थना करत आहे की लवकर मर आणि स्वर्गामध्ये प्रभू इला ने. I said, sister, मी म्हणालो, बहीण, Jesus said, येशू म्हणाला, in this world you will have tribulations. आणि या जगामध्ये तुम्हाला त्रास असणार. हाँ ना? हो का नाही. As long as you live in the world, you will have troubles. आणि या जगामध्ये प्रभू येशू म्हणतो की तुम्हाला त्रास असणार. If you don't want trouble, जर तुम्हाला त्रास नको आहे, only one place. एक जागा आहे. Take a ticket. आणि तुम्ही तिकीट घ्या. And there, मेरे को नहीं जम रहा. आणि त्यानंतर क्या ट्रेन इंजन रेलवे में काम करते, सीटी बजाना नहीं आता इनको, रेलवे में काम करते हैं. काय सुंदर शिटी वाजवली. They went up. They said, go up, I said. आणि ते म्हणाले वर जाऊ दे. I said, once you go there, आणि एकदा का तुम्ही तिकडे गेल्यानंतर कोई प्रॉब्लम नहीं है वहां पे. स्वर्गामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. सिर्फ हालेलुया. तिथं स्वर्ग हालेलुया. अब सवाल, आता प्रश्न, कितने लोगों को जिंदगी में तकलीफ नहीं चाहिए? आगे आ जाओ, प्रार्थना करता हूँ. किती लोकांना जीवनामध्ये त्रास नको आहे, पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हाथ रखता हूँ, टिकट मिल जाएगा ऊपर जाने के लिए. हात ठेवलं की तुम्हाला तिकीट मिळेल की सरळ स्वर्गामध्ये. हालेलुया. हालेलुया. Listen to me. लक्ष द्या. Whether you like it or don't like it, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, the moment you accept Jesus Christ, ज्या वेळे तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार the करता, Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला you सांगतं, become the soldier of Jesus Christ. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा शिपाई होता. How many soldiers of Jesus are there? Can I see the hand up? या ठिकाणी किती प्रभू येशूचे सैनिक आहेत? Come on, raise your hand, say hallelujah. आपला हात वर करून म्हणा हालेलुया. All the soldiers of Jesus say hallelujah. ख्रिस्ती सैनिक हालेलुया म्हणा. Hallelujah. Say with me, I am the soldier of Jesus Christ. म्हणा, मी प्रभू येशूचा सैनिक आहे. म्हणा, जोराना, जोराना. मी प्रभू येशूचा सैनिक आहे. मी प्रभू येशूचा सैनिक आहे. मी प्रभू येशूचा सैनिक आहे. Hallelujah. हालेलुया. See, the beauty is, आणि सुंदरता काय the आहे? moment you accept Jesus, you become a soldier. आणि ज्या क्षणामध्ये तुम्ही येशूचा स्वीकार करता त्या क्षणी तुम्ही त्याचे शिपाई होता. Hallelujah. हालेलुया.
If you are a soldier, आणि जर तुम्ही शिपाई आहे, what is the use of a soldier who does not want to fight a battle? आणि जो शिपाई युद्ध करू इच्छित नाहीये, त्या शिपायाचा उपयोग तरी काय आहे? मैं सिपाही हूं, मी शिपाई आहे, लेकिन मैं युद्ध नहीं करता. मी युद्ध करणार नाही. तो क्या करता है? मग काय करणार आहे? युद्ध नहीं करता तो क्या करता है? मग युद्ध करणार नाही तर काय करणार आहे? और बहुत सारी बात है ना करने के लिए. आणि दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहे ना करण्यासारखे. क्या क्या करते हैं वो? मग काय काय करणार? इसके बारे में बात करती हूँ, त्याच्या बोलण्याबद्दल मी बोलणार, उसके बारे में बात करता हूँ, मी त्याच्याबद्दल बोलणार, इसके टांग खींचता हूँ, मी त्याचा पाय ओढणार, उसका टांग मी खींचता त्याचा हूँ. पाय ओढणार. कितने काम है करने के लिए. अहो किती काम आहे करण्यासाठी. मारू का फेकून? Except warfare, we want to do everything else. आणि आम्हाला युद्धाशिवाय सर्व काय करायचं तयार आहे. अरे भैया, मैं तो हर दिन युद्ध लड़ता हूँ मैं. हो मी रोज युद्ध करतो. रियली? खरं? हाँ, घर में आके जो कि मेरा बीवी से हर दिन लड़ता मैं. हा, घरी येऊन बघा कसं युद्ध मी करतो. Listen to me. लक्ष द्या. If you are a soldier, जर तुम्ही ख्रिस्ताचे शिपाई आहात, you are supposed to face challenges in life. तुमच्या जीवनामध्ये आव्हानाला तुम्हाला तोंड द्यावा लागेल. Can you hear it? Hallelujah. हालेलुया. I went to one country. एका देशामध्ये मी गेलो I saw the police officers there. आणि तिकडचे मी जे पोलीस अधिकारी येते मी पाहिले. Most of them have a big Madhya Pradesh here. आणि पुष्कळांना त्यांचं पोट असं मोठं आहे. I asked my friends, why are they like this? आणि मी माझ्या मित्राला विचारलं, हे पोलीस अधिकारी असे का आहात? अरे brother, ते म्हणाले, बंधू, when they're selected into police, ज्यावेळेस ते पोलीस शिपाई मध्ये त्यांचं निवड होते, they are very तगड़ा. आणि ते फार फिट आहेत, एकदम तगडा आहेत. सालों साल बीतने के बाद आणि वर्ष गेल्यानंतर जिंदगी में कोई भी चैलेंजेस नहीं है, चुनौती नहीं है, त्यांच्या जीवनामध्ये काही आव्हान नाहीये, कुछ वॉरफेयर नहीं है, काही युद्ध नाहीये. तो मध्य प्रदेश बढ़ता है डंग 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 डंग. आणि म्हणून त्यांचं पोट जे आहे हे मटक्यासारखं वाढत आहे. जो बेल्ट पहले वहां यहाँ रहता है, आणि जो बेल्ट जो आहे, जो पहिला इकडे असायचा, अब यहाँ आ जाता है बेल्ट. तो एकदम खाली येत आहे. क्यों? का? चुनौती नहीं है जिंदगी में. आणि जीवनामध्ये आव्हान काय नाहीये. सिर्फ बैठो खाओ, बैठो खाओ, बैठो खाओ. बसा खा, बसा खा. खाने से आणि खाल्ल्यानं मध्य प्रदेश वाढतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. But Christian life is a life of challenges. ख्रिस्ती जीवन हे आव्हानाचं जीवन Can आहे. hear it? Hallelujah. हालेलुया. मी ऐकू शकतो का? Hallelujah. हालेलुया. Now Joshua has a challenge. आणि योशुआच्या समोर एक आव्हान आहे. He's wondering, how can I face this challenge? आणि तो विचार करीत आहे की या आव्हानाला कसं तोंड द्यायचं. Then God spoke to him. आणि देव त्याच्याशी बोलला. Joshua chapter 1. आणि योशुआ पहिला अध्याय. Joshua chapter 1 please. योशुआ पहिला अध्याय. We'll read from verse 9 onwards. आणि 9व्या वचनापासून आपण वाचणार आहोत. Joshua 1:9. आणि योशुआ 1:9. Have I not commanded you? Be strong and of good courage. Do not tremble or be discouraged, because the Lord your God is with you wherever you go. मी तुला आज्ञा केले आहे नाही का? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. Hallelujah. बोला एक बार सब लोग. हालेलुया. Hallelujah. हालेलुया म्हणा. God is saying, देव म्हणत आहे, have I not commanded you? मी तुला आज्ञा दिली नाही का? सब बोलो आज्ञा बोलो. म्हणा आज्ञा. बोलो आज्ञा बोलो. म्हणा आज्ञा. आज्ञा बोलो. आज्ञा. ऐसा हाथ दिखा के बोला आज्ञा. आज्ञा. Hallelujah. हालेलुया. आज्ञा. करण जोहर. God is saying, देव म्हणत आहे, have I not commanded you? मी तुला आज्ञा दिली नाही का? Listen to me. लक्षपूर्वक देख ऐका. Whenever God says I command you, ज्या ठिकाणी देव म्हणतो मी तुला आज्ञा दिली नाही का, you listen carefully. म्हणून लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. Why? का? Why? का?
When God says I command you, जस देव म्हणतो मी तुला आज्ञा देत that आहे, means त्याचा अर्थ you have no option. You must do it. तुम्हाला पर्याय नाही, तुम्ही ऐकलंच पाहिजे, उसको करना ही पड़ेगा. तुम्हाला ते केलंच पाहिजे. हाँ या ना? हो का नाही? हाँ या ना बोलो. हो का नाही? So what is sin? पाप काय आहे? Sin is not smoking. आणि पाप हे धूम्रपान नाहीये, Sin is not drinking. आणि पाप हे पिणं Sin नाहीये, is not prostitution. आणि पाप हे विचार नाहीये. What is sin? पाप काय आहे? Sin is breaking the command. आणि पाप हे देवाची आज्ञा मोडणं. Hallelujah. हालेलुया. इसका मतलब याचा अर्थ when God tells you to do something, जर देव तुम्हाला सांगतो काहीतरी कर, if you don't do it, आणि ते तुम्ही करत नाही, it's a sin. ते पाप आहे. Yes or no? हो का नाही? हाँ या ना बोला यार. If God tells you not to do something, जर देव तुम्हाला सांगत आहे काही करू नको या गोष्टी, if you do it, आणि त्या तुम्ही करता, it's a sin. ते पाप आहे. हाँ या ना? हो का नाही? बोला यार हाँ या ना? See, for example, उदाहरणामध्ये Jesus said, प्रभू येशू म्हणाला, don't worry about tomorrow. उद्याची चिंता करू नको. किसके बारे में चिंता करने को? कशाची चिंता करू नको? हाँ? उद्याची. उद्या से. उद्याची. कल के बारे में चिंता करने को. उद्याची चिंता करू नको. You sit here and think 20 years from now. आणि तुम्ही इथं बसून 20 वर्षानंतर काय होणार आहे याची चिंता करत बसताय. एक बार एक पास्टर के घर गया था मैं. मी एका पाळकाच्या घरी गेलो, पास्टर के घर में अच्छा ब्यूटीफुल लड़की पैदा हुई थी. आणि पाळकाच्या घरामध्ये एक सुंदर कन्या रत्न जन्मास I आलेला love होता. daughters. आणि मला मुली जन्मास आले की आनंद होतो. You know, when we were married, I always prayed. First, I wanted a girl. आणि ज्यावेळेस आमचं लग्न झालं, मी प्रभूला म्हणालो की मला मुलगी दे, God gave me first boy. परंतु देवानं मुलगा दिला, Then God gave me a girl. आणि त्यानंतर देवानं मुलगी दिली. इसलिए ऐसा लोगों को देखता ना जो लड़की पैदा होती, लड़की पैदा हो गई. आणि म्हणून जे मुलगी झाल्यावर रडतात ना, असं वाटतं माईक फेकून मारावं त्यांच्या डोक्यात. लड़की पैदा हो गई. मुलगी झाली, माझी मुलगी झाली. If झाली you तर झाली. don't have a daughter, you don't know what it is to be a father. हा, जर तुम्हाला मुलगी नाही तर खरं पित्या होण्याचा आनंद नाही. हो का नाही? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So when I heard my friend had a daughter, I went to see. आणि ज्यावेळेस माझ्या मित्राला मुलगी झाली, मी त्या ठिकाणी त्याला भेटायला गेलो. 4 days old baby. आणि 4 दिवसाचं ते लेकरू, Beautiful curly hair and all. आणि लहान 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 लेकरू ते, आणि सुंदर तिचे घुंगराळू केस. I took the baby in the hand. मी त्या लहान बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं. I said, wow, sister, what a beautiful child. मी म्हणालो, वाव बहिणी, किती सुंदर हे She said, मुलगी thank you, आहे. brother. आणि ती म्हणाली, धन्यवाद ब्रदर. Suddenly she became serious. आणि अचानक ती गंभीर झाली. I said, what happened to you, sister? काय झालं बहीण, तुम्ही गंभीर झाला? She said to me, ती मला म्हणाली, you know, brother, तुम्हाला माहिती आहे का ब्रदर, these days हे education is so costly. हे दिवसामध्ये शिक्षण किती महागडं आहे, Donation I have to pay. की डोनेशन द्यावं लागतं. Also getting a girl married is so difficult. आणि मुलीचं लग्न होणं किती अवघड आहे. I have to pay dowry. मला डावरी द्यावा लागते. Where to find boy for this girl? आणि ह्या मुलीसाठी आम्हाला मुलगा शोधावा लागेल. क्या उम्र थी लड़की का? त्या वय काय होतं मुलीचं? 4 दिवसाची जा. कितने साल की थी? 4 दिवसाची. 4 दिवस थी. 4 दिवसाची पोरगी. 4 दिवस से लड़की को पकड़ के इसको एडमिशन कहाँ मिलता है, इसको किसको मैं शादी कर सकती हूँ, और मैं कहाँ से पैसे लेके आ सकती हूँ. या मुलीला ऍडमिशन कसं काय घेऊ मी, हिचं लग्न कसं करू, हिचं शिक्षण कसं करू, हिला मुलगा कसं शोधून काढू. Jesus said, प्रभू येशू म्हणाला, don't worry about tomorrow. प्रभू येशू म्हणाला, उद्याची चिंता काळजी करू नको. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When he said don't worry, that's all. ज्यावेळेस तो म्हणतो काळजी करू नको, काळजी करू नको. Some people are world champions in chinta. आणि मग जे चिंतेमध्ये विश्व विजेते आहेत. मेरी एक आंटी थी ऐसे ही. माझी एक आंटी होती अशी, कभी भी वो आंटी को देखो सूरत लटकाई रहती सूरत. आणि त्या आंटीला कधी जरी बघितलं तर एकदम अशा रीतीने आकसलेला चेहरा. Whenever I meet a Ram Babu, this worry, Ram Babu, that worry, this worry, that worry, this worry, that worry. कधी मला भेटल्याबरोबर रामबाबू मला ही चिंता, मला ती चिंता, मला ही काळजी, मला ती काळजी. Padmashri in worrying. आणि काळजीमध्ये तिला पद्मश्री पारितोषिक मिळालेलं आहे. One day I went to see her. एक दिवशी मी तिला भेटायला Hello गेलो. auntie, how are you? Praise the Lord auntie. मी म्हणालो, आंटी गावाला कस काय बरं,
बरं प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, auntie. मी म्हणालो प्रेज द She लॉर्ड. said, praise the Lord, Ram Babu. ती म्हणाली प्रेज द लॉर्ड राम मैं डर बाबू. गया, क्या होगा इसको? मी इतकं घाबरलो, काय झालं आंटीला. She said to me, ती मला म्हणाली Ram Babu, राम बाबू आज मुझे कोई चिंता नहीं है. आज मला काही चिंता I नाहीये. said, hallelujah. मी म्हणालो हालेलुया. Suddenly serious हो गई. आणि लगेच अचानक ती एकदम गंभीर झाली. अरे क्या हुआ आंटी? मी म्हटलं आंटी काय झालं आता. राम बाबू, राम बाबू हर दिन मुझे चिंता रहता था, रोज मला चिंता राहायची, आज ही चिंता नहीं है. आजच चिंता नाही. अभी मुझे चिंता हो रहा है कि मुझे चिंता क्यों नहीं है. आता मला चिंता होते की मला चिंता का नाहीये. अरे चिंता म्हणे. इनको क्या बोलते हैं? पद्मश्री चिंता. हा याला काय म्हणतात? पद्मश्री चिंता. You know what she said? ती काय म्हणाली? You know, Ram Babu, they say like this. रामबाबू असं म्हणतात नाही का? You know, before storm there is a calm. हा मोठ्या वादळाच्या आधी एक शांतता असते. इतना शांति है, इसके बाद क्या होने वाला आता है. अशी शांती आली, ह्याच्यानंतर कसलं वादळ येतं. कुछ लोग तो पद्मश्री चिंता में. आणि काही लोक चिंत्यामध्ये पद्मश्री मिळालेले आहेत. बाजू वाले के पूछो, आप चिंता में पद्मश्री है क्या? पूछो बाजूवाल्याला म्हणा चिंत्यामध्ये पद्मश्री पूछो, आहेत पूछो, का? पूछो. विचारा विचारा. पूछो, पद्मश्री चिंता है क्या? पद्मश्री चिंता आहे का तुमची? Some people worry for anything, Richard. हा काही लोक काहीशी चिंता करतात. कशाची चिंता करतात? आज सुबह ना आज सकाळी ना जब मैं उठी ना मी सकाळी उठल्यानंतर मेरा लेफ्ट लेग, क्या बोलते हिंदी में, लेफ्ट लेग, डावा पाय, दावा पाय, मेरा दावा पाय ना खुजली हो रहा था. माझ्या डावा पायामध्ये खास सुटली होती. क्या होने वाला है? काय होणार आहे आता? मैं सुबह उठी ना, मी सकाळी उठले ये मेरा ये दावा, दावा दावा आंख है ना, फटाफट फटाफट फटा था. आणि माझा डावा डोळा आहे ना फडफड फडफड करायला लागला. क्या होने वाला है? काय होईल? ब्रदर राम बाबू, बंधू राम बाबू. one lady told me. एक ये बहीण तो मला मैं म्हणाली. जिंदगी में नहीं बोलता. हे कधीच विसरणार नाही मी. She told me, ती मला म्हणाली ब्रदर राम बाबू, बंधू राम बाबू मुझे बहुत बड़ा मुश्किल आ गया. मला फार मोठा त्रास सिर्फ आप ही मदद कर सकते. मला केवळ तुम्ही मदत करू शकता. I said, क्या हुआ सिस्टर? मी म्हणालो काय झालं बहिणी? आज मैं घर से बाहर आ रही थी ना, आणि मी घरातून बाहेर येत होती. घर के बाहर घराच्या बाहेर एक कौवा बैठा था. एक कावळा बसला होता. वो कौवा मुझे ऐसा घूर के देखा आणि तो कावळा मला असा घुरून बघत होता. and said, काव काव. आणि तो असा म्हणतो काव काव. इसका मतलब क्या है ब्रदर? ह्याचा अर्थ काय? भविष्यवाणी सांगा ब्रदर. I said, बहन जी, मी म्हणालो बहीणजी मैं 40 देश घूमा हूं. मी 40 राष्ट्र फिरलं. हर देश में कौवा काव कावी बोलता है. प्रत्येक देशामध्ये कावळा काव खावच ओरडतो. कौवा काव काव बोलने से डरने का जरूरत नहीं है. आणि म्हणून कावळा काव काव केल्याने घाबरायचं काय कारण अगर आहे? कौवा भाऊ भाऊ बोला तो डरो. आणि कावळा जर भाव भाव केला तर घाबरायचं कारण आहे. हर देश में कौवा काव कावी बोलता है. आणि प्रत्येक देशामध्ये त्यांचा कावळा काव कावच करतो. अमेरिकन कौवा थोड़ा अलग है. अमेरिकन कावळा जरा वेगळा आहे. स्टाइल में बोलता है वो. वो तो स्टाईल मध्ये आवाज काढतो. खाओ खाओ. खाव खाव. मराठी कावळे काव काव. ऐसा अमेरिकन कौवा को हम इतने देखा क्रिश्चियनिटी में. आणि असे अमेरिकन कावळे ख्रिस्ती लोकांमध्ये खूप पसरलेले आहेत. उनको देखो प्रीचिंग स्टाइल. उनका त्यांचा प्रचाराची स्टाईल बघा. The Spirit of the Lord came upon me and the pastors told me, the pastor, the shepherd, God spoke to me. क्या हो गया रे तुझे? अरे असं खाव बोलायला लागलं रे. अमेरिकन मध्ये कितने बोल. बार अमेरिका गया रे? तू किती वेळास अमेरिकेला गेला? अभी नहीं गया मैं. आता गेलो नाही ब्रदर. जाने के लिए प्रैक्टिस कर रहा हूँ. जायसाठी मी आताच प्रॅक्टिस करत आहे. If you are born, brought up in America or lived for many years, your language changes, I understand. आणि तुम्ही अमेरिकामध्ये तुमचा जन्म झाला, तिथं राहिलं, पुष्कळ वर्ष तुम्ही राहिलं तर तुमची भाषा बदलण्याची शक्यता आहे. टीवी देख के टीवी में वो pastors God spoke to me. ये भारतीय लोगों को भी अमेरिकन कौवा अंदर आ जाता है. क्या pastors spoke to me, God Spirit of the Lord. अरे टीव्हीवर बघितल्यानंतर भारतीय प्रचार लोक एकदम अमेरिकेच्या स्टाईल मध्ये म्हणतो. अमेरिकन कौवा अंदर आ जाता है. आणि त्यांच्यामध्ये अमेरिकन कावळा शिरलेला आहे, धरलेला आहे. हाँ, pastor. फॅस्टर फॅस्टर फॅस्टर.
ये pastor क्या रे बाबा ये? हे पास्टर काय आहे हे कळा ना. Gad spoke to me. Gad. Gad कोण रे बाबा? Gad. गॉड म्हणायचं सोडून गॅड स्पेक टू मी. The spirit of God spoke to me. Spirit of God. Spirit, God. अर्ध बोलायचं जे समोरच्याला कळत नाही ते इंग्लिश. अरे पागल लोगो सुनो. अरे वेगळ्या वेड्यांनो ऐका. Americans cannot pronounce R. जे अमेरिकन लोक आहेत त्यांना आर हा शब्द उच्चारता येत नाही. उनको येत नाही उनको. त्यांना येत नाही. इसलिए उनको अब भी उनको रा आता है हम लोगों को. अब फिर भी हम आम्हाला रा बोलता येतो परंतु रा गिळून आम्ही अमेरिका सारखा बोलतो. Hallelujah. हालेलुया. I went to America. मी एकदा अमेरिकेमध्ये गेलो My American friends started making fun. आणि अमेरिकेचे व्यक्ती हे चेष्टा करायला लागले. Hey, you people Indians, the way you speak English is so different, man. आणि तुम्ही भारतीय लोक कसं अंग्रेजी बोलता हे जरा वेगळंच वाटतं नाही का. What is the pronunciation you people are doing? आणि तुमचं जे उच्चार आहे हे कसं उच्चार आहे. You can't say Spirit of God. तुम्हाला म्हणू शकत नाही की देवाचा आत्मा. I told him. मी त्याला म्हणालो Okay, I will tell you one word, you repeat. आणि मी त्याला म्हणालो एक शब्द मी बोलतो ते मात्र तू माझ्या मागे बोल. He said, oh yes. तो म्हणाला हो. I said, what's my name? आणि माझं नाव काय. Rambabu. रामबाबू. I said, my name is not Rambabu. मी त्याला म्हणालो माझं नाव रामबाबू नाहीये. My name is Rambabu. माझं नाव आहे रामबाबू. Bolo. Come on, say. I told that fellow, Rambabu. मी त्याला म्हणालो बोल रामबाबू. Rambabu. रामबाबू. I said, no, Ra. Come on, say Ra. मी त्याला म्हणालो रा. He said, आणि त्याचं चालले रो गाडी स्टार्ट केल्यासारखं. I told him, we Indians can speak your English better than the way you speak our language. आणि तुमची इंग्रजी भाषा आम्ही भारतीय लोक तुमच्यापेक्षा भारी बोलतो. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. इसलिए मैं लोगों को बोलता हूँ, यासाठी मी लोकांना म्हणतो यीशु जिंदगी बदलता है, येशू जीवन बोलतो. संस्कृति नहीं बदलता है. आपली संस्कृती बदलत नाही. हालेलुया. यीशु को पकड़ो, अपना संस्कृति को पकड़ो. येशूला पकडा, आपली संस्कृती पकडा. Can you hear? Hallelujah. Listen to me. लक्षपूर्वक ऐका. Jesus said, प्रभू येशू म्हणाला have I not commanded you? मी तुला आज्ञा दिली नाही का. What did he command? त्याने काय आज्ञा दिली He आहे. said, तो म्हणाला Joshua 1:9, योशुआ 1:9 have I not commanded you? मी तुला ही आज्ञा दिली नाही का. Be strong and of good courage. आणि खंबीर हो आणि हिम्मत धर. Listen to me. माझं लक्ष. One character you need in life to come up. एक गुण माझ्यामध्ये असणं आवश्यक आहे जेणेकरून मी सेवेमध्ये उंच मध्ये यावं. It is ते आहे himmat. आम्हाला हिम्मत पाहिजे. Everybody say himmat. प्रत्येक जण म्हणा हिम्मत. Say himmat. Say himmat. हिम्मत. Himmat. No problem. बीवी बाजू में बैठे फिर भी बोलो हिम्मत. आणि काय काळजी करू नका. बायको शेजारी बसली असेल तिच्या डोळ्यात डोळा घालून म्हणा हिम्मत. Hallelujah. Listen to me. लक्षपूर्वक ऐका. My friend, माझ्या मित्रांनो, young boys and girls, तरुण मुली मुलींनो, pastors, evangelists, स्वार्थिक आणि पाळक लोक, listen to me. माझा लक्षपूर्वक ऐका. The greatest character you need to achieve great things in life. तुम्हाला जीवनामध्ये उंच गोष्टी प्राप्त करण्यासाठी एक गुण असणं आवश्यक आहे. It is himmat. आणि ते आहे हिम्मत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Without courage, you cannot do anything in life. आणि जीवनामध्ये हिम्मत शिवाय तुम्ही काही करू शकत नाही. You cannot start the business without himmat. आणि व्यवसाय तुम्ही हिम्मत शिवाय सुरू करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. You cannot come into full-time ministry without himmat. आणि हिम्मत नसल्याशिवाय तुम्ही पूर्ण वेळेमध्ये येऊ शकत नाही. You cannot start a church without himmat. आणि तुम्हाला चर्च सुरू करू शकत नाही जोपर्यंत हिम्मत You तुमच्यामध्ये cannot नाही. face examination without himmat in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये हिम्मत शिवाय तुम्ही परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही. You cannot get married without himmat in life. आणि तुमच्या जीवनामध्ये लग्न करायला पण हिम्मत पाहिजे. दम पाहिजे.
हालेलुया। हालेलुया। हाँ, शादी 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 नहीं, लग्न शादी लग्न- करने लग्न के लिए हिम्मत चाहिए। अरे लग्न करायला हिम्मत पाहिजे। हाँ, वो पुराना कहानी है ना, पुराना कहानी। आणि एक जुनी गोष्ट आहे। एक बार एक टाइगर का शादी हो रहा था। आणि एकदा सिंहांचं लग्न होत होतं। हाँ, सिंह का लग्न हो रहा था। हा, सिंहाचं लग्न होत होतं। सब सिंह गैस वो इकट्ठा होके नाच रहे थे शादी में। आणि सगळे सिंह जे आहेत एकत्र येऊन जोराने नाचत होते लग्नामध्ये। नाचते नाचते जब देखा, आणि नाचता नाचता त्याने पाहिलं उनके बीच में एक चूहा खड़ा है, वो चूहा भी नाच रहा था। आणि एक उंदीर उभा होता, तो उंदीर पण नाचत होता जोराने हात पाय सिंह को हलवून। गुस्सा आ गया, आणि सिंहाला राग आला। अरे ये तो सिंह का शादी है, हम लोग नाच रहे, तू चूहा तू क्या कर रहा है हमारा बीच में? आणि हे सिंहाचं लग्न आहे, आम्ही सिंह लोक नाचत आहोत, हे उंदरा तू का नाचत आहे? चूहा स्टार्टेड लाफिंग। आणि या उंदीर त्याच्याकडे पाहून हसायला लागला। सिंह सेड, क्यों हंस रहे हो? सिंह म्हणाला का हसत आहे? चूहा सेड, आणि तो उंदीर म्हणाला अरे बेटा, अरे बाबा बेटा, शादी से पहले मैं भी सिंह था, शादी के बाद चूहा बन गया। हा, लग्नाच्या अगोदर मी देखील सिंह होतो, लग्न झाल्यावर मी असा उंदीर झालेलो आहे। तुला काय सांगू? हिम्मत पाहिजे लग्न करायला आणि लग्न संसार करायला। मेरा एक पास्टर दोस्त है, माझा एक पाळक मित्र आहे, नाम नहीं बताऊंगा। मी नाव नाही सांगणार। When कभी भी वो कि दुष्टात्मा से बाहर किसी के अंदर दुष्टात्मा बाहर निकलना है, जर कोणामधून त्याला दुष्ट आत्मा बाहेर काढायचा असेल, तो वहां दुष्टात्मा बाहर निकलने के जाने से पहले ते दुष्ट आत्मा बाहेर जाण्याच्या अगोदर अपने किसी से पर्स निकलता है, आणि आपल्या खिशातून तो पाकिट काढतो पर्स खोलता है, आणि असं पर्स उघडतो, पर्स में ऐसा देखता है, आणि पर्स असं तो बघतो, पैकेट में रखता है, परत पाकिटामध्ये ठेवतो, जाके शैतान को भगाता है। आणि मग तो दुष्ट आत्म्याला घालवतो। मैं देख रहा था, मी ते पाहत होतो, मैं पूछा, मी त्याला विचारलं, पास्टर साहब फाळक साहेब, ये क्या पर्स निकलते से देखते जाते शैतान को चिढ़ाते क्या है? तुम्ही भूत काढायच्या अगोदर खिशातून पर्स काढता, काढून काय फोटो बघता आणि मग दुष्ट आत्मा काढता। ब्रदर राम बाबू, आप वचन दो कि आप किसी को नहीं बताएंगे। तो म्हणाला, ब्रदर राम बाबू एक वचन द्या, तुम्ही कोणाला सांगणार नाही बरं मैं का? बोला नहीं, आपका नाम किसी को नहीं बताऊंगा। मी त्याला म्हणलो, मी तुझं नाव कोणाला सांगणार नाही। He said, तो म्हणाला, जब भी मैं दुष्टात्मा पीड़ित लोगों को देखता हूँ ना, ज्या वेळेस मी दुष्ट आत्मा लागले लोकांना मी पाहतो, वो दुष्टात्मा भगाने से पहले त्या दुष्ट आत्माला पळवण्याच्या अगोदर पर्स निकलता, मी माझं पाकिट काढतो, खोलता हूँ, मी ते उघडतो, उसके अंदर मेरे बीवी का फोटो है, आणि त्याच्यामध्ये माझ्या बायकोचा फोटो आहे। उसके फोटो देखता हूं मैं, तिचा फोटो मी पाहतो, और मैं बोलता हूं, ऐसा आणि बोलता मी हूं, असं म्हणतो, अगर मैं तेरा सामना कर सकता हूं तो किसी का भी सामना कर सकता हूं। अगर मी तुझा सामना करू शकतो तर जगातील कोणत्याही भूताचा सामना करू शकतो। काय डेंजर आयटम आहे। इसीलिए मेरा पॉकेट में पर्स ही नहीं है, हा, म्हणून माझ्या पाकिटामध्ये मेरा पर्स में मेरा बीवी का फोटो भी नहीं है, माझ्या इनका पर्स में बीवी का फोटो है। हालेलुया। म्हणून दुष्ट आत्मे निघतात, इसलिए दुष्ट आत्मे निकलते। हिम्मत पाहिजे, हिम्मत पाहिजे, हिम्मत। हालेलुया, 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 हालेलुया। लिसन टू मी, लक्षपूर्वक ऐका। द इम्पॉर्टंट कॅरेक्टर, महत्वाचं गुण आमच्यामध्ये असणं, करेज इन लाईफ। आमच्या जीवनामध्ये धैर्य पाहिजे, हिम्मत करेज पाहिजे। इज नॉट द ॲब्सन्स ऑफ फिअर। आणि जे हिम्मत आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये भय नाही असं नाहीये, नाही। करेज इज कॉन्करिंग द फिअर। आणि हिम्मत जे आहे ते भयाला विजय मिळवणार आहे। हालेलुया, वाव, हालेलुया। करेज इज कॉन्करिंग द फिअर। आणि जे हिम्मत आहे ते भीतीवर भयावर विजय मिळवणारी आहे। एव्हरीबडी फेस सम और द अदर फिअर इन अवर लाईफ। आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी भीती भय आहे। यू नीड करेज टू ओव्हरकम दॅट फिअर अँड गो फॉरवर्ड इन लाईफ। आणि तुम्हाला हिम्मत हवी आहे की तुमच्या जीवनातलं जे भय आहे त्या भयावर तुम्हाला विजय मिळवायचा आहे। हालेलुया, हालेलुया। And God said, आणि देव म्हणतो, have I not commanded
commanded you? मी तुला आज्ञा दिली नाही का? ये प्रभु का आज्ञा है. ही प्रभूची आज्ञा आहे. What is your आज्ञा? प्रभूची आज्ञा काय मेरे आहे? बच्चे हिम्मत से जीना है. माझ्या मुला तुला हिम्मतनी जगायचं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. This is the command of God. हे देवाची आज्ञा आहे. Many people say, पुष्कळ लोक म्हणतात, oh, God sometimes make us to lose courage. आणि देव आम्हाला कधी कधी हिम्मत हरायला आम्हाला कधी कधी भाग पाडतो. I will ask you a question. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. Will God break his own command? देव आपली स्वतःची आज्ञा मोडल का? हाँ या ना बोलो. हो का नाही? हाँ या ना? हो का नाही? नहीं. नाही. Then in God commanded us to be of good courage. आणि जर देवानं आम्हाला आज्ञा दिली की हिम्मत धर, How can he give discouragement to us? आणि तो कशा रीतीने आम्हाला निराशा देईल? Our God is a God of courage. आमचा देव हिमतीचा देव आहे. क्या नहीं रे? Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. इसका मतलब ब्रदर राम बाबू याचा अर्थ बंधू रामबाबू 24 घंटे हिम्मत से जीना है क्या? 24 घंटे तुम्हाला हिमतीने जगायचं आहे का? हाँ. होय. तो जब भी मैं हिम्मत खोता हूं कि मैं आज्ञा तोड़ रहा हूं. ज्या ज्यावेळेस मी हिम्मत हारतो त्यावेळेस मी आज्ञा तोडतो का? हाँ. होय. हाँ या ना बोलो. हो का नाही? हाँ या ना? How can God tell me always to be of good courage? आणि देव नेहमी मला कसं म्हणतो की तू हिम्मत धर? 24 hours I can be of good courage. आणि 24 घंटे मी हिम्मत धरावी का? Sometimes challenges come, we get discouraged. आणि ज्यावेळेस आव्हान माझ्या समोर येतो कधी कधी मला भीती वाटते. The Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला this सांगतं, is the love of God. His commandments are not burdensome. आणि हे देवाची प्रीती आहे की त्याची आज्ञा जी आहे ही ओझ्यासारखी नाहीये. Hallelujah. हालेलुया. Now, why did God command? आणि देवानं काय आज्ञा दिलेली आहे? Read Joshua 1:9. आणि योशुवा 1:9 मध्ये आपण वाचतो, God said, देव म्हणाला, have I not commanded you? मी तुला आज्ञा दिली नाही का? Be strong तू हिम्मत and धर good courage. आणि खंबीर हो. Don't tremble or be discouraged. आणि तू निराश होऊ नको आणि थरथर कापू नको. Why? का? Because कारण the Lord your God is with you wherever you go. जिथं कुठं जाशील तिथं तुझा देव तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. I was in Marathi. Read it in Marathi. I want that kutta that something very nice. Jita Jesus something like that. Is it? Joshua 1:9. हाँ. हाँ. कारण तू जाशील. हाँ. हाँ. Wherever you go, the Lord your God is there in your Bible also? Yes. तू जाशील त्या ठिकाणी तुझा देव तुझ्या बरोबर आहे. Hallelujah. 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 हालेलुया. Wherever you go, I am coming with you, the Lord promised. आणि प्रभूने अभिवचन दिलं, ज्या ठिकाणी तू जाशील तुझा देव तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर असे. He also said, तो असा म्हणाला, lo, I am with you always, even to the end of the world. तो असा म्हणाला की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. क्या नहीं रे? Hallelujah. हालेलुया. इसका मतलब, याचा अर्थ, अगर आप बाजू का दुकान में चीनी खरीदने के लिए गया ना, तब भी तुम्हारा परमेश्वर तुम्हारा साथ आ रहा है. आणि जर तुम्ही शेजारी दुकानामध्ये साखर घेण्यासाठी गेला तरी आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. Wherever you go, I will come with you, he said. जिथं कुठं तू जाशील तिथं मी तुझ्या बरोबर येईल. People ask me, लोक मला विचारतात, राम बाबू आप इतना हिम्मत से खड़ा होके बोलते हैं ना, आज मिरेकल्स होने वाला है. आणि तुम्ही ब्रदर रामबाबू एवढ्या हिमतीने म्हणता की आज चमत्कार होणार आहे. How do you say that? हे तुम्ही कसे बोलता? कहां से इतना हिम्मत आता है? तुमच्यामध्ये एवढी हिम्मत कुठून आलेली Very आहे? simple. फार साधा आहे. You think Ram Babu came alone to Kolhapur? तुम्हाला असं वाटतं की रामबाबू एकटा कोल्हापूरला आला का? नहीं. नाही. मेरा परमेश्वर मेरा साथ आया है कोल्हापुर. माझा परमेश्वर माझ्या बरोबर आलेला आहे कोल्हापूर मध्ये. हालेलुया. हालेलुया. जब भी राम बाबू खड़ा होता है ना, हिम्मत वहां से आता है कि मैं जानता हूं मेरा परमेश्वर मेरा साथ खड़ा है. आणि मग रामबाबूला हिम्मत कुठे येते ते मला माहित आहे की माझा परमेश्वर माझ्या बरोबर सदोदित आहे. हालेलुया. हालेलुया. Somebody asked me in Bombay, कोणीतरी मुंबईमध्ये मला विचारलं, Brother Rambabu, बंधू रामबाबू, to have this miracle anointed ministry like you, तुमच्या सारखी जी चमत्काराची सेवा असण्याचा अभिषेक what do we need in life? आमच्या जीवनामध्ये आम्हाला कशाची गरज I आहे? said two things. मी म्हणाल त्यांना दोन गोष्टीची Number आहे. one, पहिली गोष्ट, प्रभु का बुलावा रहना चाहिए. आणि तुमच्या जीवनावर देवाचं पाचारण हवं आहे. Number two, नंबर दोन, जिंदगी में दम रहना चाहिए. आणि तुमच्या जीवनामध्ये दम पाहिजे.
काय पाहिजे? काय पाहिजे? सुना नाही, काय पाहिजे? काय पाहिजे? बोलो ऐसा हाथ रिका बोलो, दम कम ऑन. मला दम पाहिजे. काय पाहिजे? हालेलुया. हालेलुया. मैं इसलिए बोलता बॉलीवुड डायलॉग. आणि म्हणून मी बॉलिवूडचा डायलॉग म्हणतो, अगर माँ का दूध पिया तो मिनिस्ट्री में आजा. आईचं दूध प्याला असेल तर सेवेमध्ये उतर. हालेलुया. 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 माँ का दूध पिया सेवा में आजा. आणि आईचं दूध प्यालं तर सेवेमध्ये ये. बैठ के बात करना आसान है. आणि बसून बोलणं सोपं आहे. ए क्या बड़ा हीलिंग बोलता है राम बाबू. हे काय मोठं हिलिंगचा विषय सांगत आहे रामबाबू. कोई भी कर सकता है. कोणी करू शकतं. कोई भी कर सकता है. कोणी करू शकतं. अच्छा असं आके दिखा. ये करून दाखव. आके दिखा ना. ये ना. आके दिखा ना. इतना ये आसान होता. करून दाखव. लिसन. लक्ष दे बघा. यीशु में भरोसा और वो हिम्मत चाहिए जिंदगी में. येशूवर विश्वास आणि हिम्मत आपल्या जीवनामध्ये असणं अगत्याचं आहे. हालेलुया. हालेलुया. दम चाहिए जिंदगी में. दम 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 चाहिए. क्या चाहिए? क्या चाहिए? दम चाहिए. हालेलुया. दम चाहिए. दम चाहिए जिंदगी में. जीवनामध्ये दम हवा आहे. Then you can achieve great things for God. आणि त्यानंतर देवासाठी महान गोष्टी तुम्ही करू शकता. बल्लारी में 17 साल का लड़का था. कोई क्रिश्चियन फैमिली नहीं था, कोई पास्टर नहीं था, कोई एनकरेज करने वाला नहीं था, कोई वीसीडी नहीं था, टीवी प्रोग्राम नहीं था, क्रिश्चियन बुक्स नहीं था, पास्टर नहीं थे, मेंटर्स नहीं थे, कोई भी नहीं थे, लेकिन एक था जिंदगी में जो दम यीशु ने दिया है. हालेलुया. बल्लारीच्या शहरामध्ये 17 वर्षाचा तरुण, माझ्याकडे कोणी पालक नव्हता, सुवार्थिक नव्हता, कोणी माझ्याकडे सीडी नव्हती, टीव्ही कार्यक्रम नव्हता, काही माझ्याकडे नव्हतं, परंतु एक गोष्ट माझ्याकडे सातत्यानं होतं, ते म्हणजे हिम्मत आणि दम होता. हालेलुया. हालेलुया. 17 साल का लड़का जो अमीर फैमिली से आया है, पैसा वाला फैमिली से आया है, रेलवे स्टेशन में सो रहा है, सीमेंट बेंच में. कितने लोग बहुत सोए, भिखारी लोग सोए, उनके साथ मैं भी सो रहा हूं. पानी पी के 8 दिन 10 दिन पानी पी के सो रहा हूं मैं सीमेंट बेंच के ऊपर. आणि मग मी श्रीमंत कुटुंबामध्ये आलेलो आहे, पण तरी असं असताना येशूमुळे मला त्यांनी बाहेर काढलं. बल्लारीच्या स्टेशनवर मी त्या सिमेंट बाकावर जिथं भिकारी लोक झोपतात त्यांच्यामध्ये मी झोपत होतो. 10 दिवस मी पाणी फक्त माझ्या पोटामध्ये होतं. एक दो चीज जो मुझ में था वो भिखारियों में नहीं था. आणि 2 गोष्टी माझ्यामध्ये होतं, त्या भिकाऱ्यांमध्ये नव्हतं. मेरे अंदर नंबर 1 यीशु था. माझ्यामध्ये येशू होता. नंबर 2 जो दम यीशु ने दिया वो था आणि अंदर. जो माझ्यामध्ये येशूने दम दिला होता, हिम्मत दिली, ती माझ्यामध्ये होती. हालेलुया. 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 रेलवे स्टेशन में सोया लेकिन हिम्मत नहीं हारा. रेल्वे स्टेशन मध्ये बाकडावर झोपलो पण हिम्मत हारली नाही. खाना नहीं था लेकिन हिम्मत नहीं हारा. जेवायला अन्न नाही परंतु हिम्मत हारली नाही. The one who called me is faithful. ज्याने मला बोलवलेलं आहे तो विश्वासू आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Listen to me. माझा ऐका. God, hold on to Jesus. येशूला घट्ट धरा. Hold on to the dam that He gives to you. जे हिम्मत प्रभूने तुमच्या मध्ये दिलेली आहे त्या हिमतीला घट्ट धरा. हिम्मत मत हारो. हिम्मत तुम्ही गमवू नका. Righteous shall be bold as a lion. देवाचं वचन सांगतं नीतिवान सिंहासारखा निर्भय राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. Great things will happen. आणि महान गोष्टी घडणार आहे. Hallelujah. हालेलुया. Tonight great things will happen. आज रात्री देखील महान गोष्टी होणार आहे. Miracles will happen. चमत्कार होणार आहे. Why? का? Very simple. साधा आहे. The Lord my God is with me. माझा देव, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. Ram Babu is not the miracle worker. राम बाबू चमत्कार करणारा नाहीये. Jesus is the miracle worker. प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करणारा आहे. Hallelujah. हालेलुया. वो मेरा साथ हमारा साथ सदा है. हो तो आमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर सदा सर्व काळ आहे. Hallelujah. हालेलुया. Today आज leave every fear from here. इथून जाताना सर्व भय टाकून जा. भाई छोड़ो, दम लेके जाओ यहाँ आणि से. म्हणून भय सोडा आणि दम घेऊन जा. Hallelujah. हालेलुया. यीशु के लिए जियो. येशूसाठी आपण जगूया. रे डरने वाले सुनो, डरने वाला तो जूलियस सीजर शेक्सपियर राइट्स लाइक दिस. आणि शेक्सपियर असा लिहित आहे, cowards die many deaths. आणि भित्रा
पुष्कळ मृत्यूने मरतो. But a man of courage will die only once. आणि ज्याला हिंमत आहे तो व्यक्ती एकदाच मरतो. Hallelujah. हालेलुया. जो घाबरू लोग ना वो हर दिन 1000 बार मरते हैं. आणि जे भय आणि घाबरलेले लोक आहे ते 1000 मौत मरते हैं. जिसमें यीशु का दम है ना वो जिंदगी में एक ही बार मरता है. आणि ज्याच्यामध्ये येशूची हिंमत आहे तो एकदाच जीवनामध्ये मरतो. That's why when I talk with courage, ज्यावेळेस मी हिंमतीने बोलतो people tell me, लोक मला म्हणतात, राम बाबू जब मैं हमको देखता है ना, जब तुम्हाला पाहतो रामबाबू आप में घमंड दिखाई देता है. तुमच्यामध्ये गर्व दिसतो आम्हाला. मैं बोलता हूँ मी म्हणतो ये त्यांना घमंड नहीं है, हे घमंड ये नाहीये, मेरा स्टाइल है. हे माझं स्टाईल आहे. ये क्या है? ये घमंड नहीं, ये क्या है? स्टाइल है. हा, हे गर्व नाहीये, हे आपण का स्टाईल आहे. बरोबर आहे. When I think of the great Almighty God, creator of entire universe, आणि ज्यावेळेस मी ते महान सर्व विश्व आणि त्याचा निर्माण करताना मी पाहतो, and when I think that He is with me, in me, for me, front of me, behind me, around me, आणि ज्यावेळेस मी विचार करत होतो माझ्यामध्ये, माझ्या पुढं, माझ्या माग, माझ्या उजवीकडं आणि माझ्या डावीकडं तो आहे, when I think, ज्यावेळेस मी तो विचार करतो my chest comes out with courage. आणि हिमतीने माझी छाती फुलते. Hallelujah. हालेलुया. Stand up with me. माझ्यावर उभे राहा.